या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूया। महायुतीच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याची माहिती मिळते। महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला 30 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 7 जागा तर शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा येण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, कशा पद्धतीने हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते, काय अंदाज आहे? दीपक, ज्यावेळेस अमित शहा मुंबईमध्ये आले होते तेव्हापासूनच कुठेतरी मित्र पक्षांमध्ये नाराजी आहे अशा पद्धतीच्या बातम्या सातत्याने येताना पाहायला मिळत होत्या। कारण की अगदी एक अंकी संख्येवर दोन्ही मित्र पक्षांना गप्प बसावं लागणार, समाधान मानावं लागणार अशा पद्धतीची प्रचंड चर्चा होती। मात्र ज्या पद्धतीने मित्र पक्षांकडून सध्या दबाव तंत्राचा वापर सुरू आहे आणि दोनदा बैठका दिल्लीच्या रद्द करण्यात आल्यानंतर आज किंवा उद्या महत्त्वाची दिल्लीमध्ये परत एकदा बैठक पार पडेल आणि त्या बैठकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला हा निश्चित केला जाणार आहे। जी विश्वसनीय सूत्रांना माहिती आपल्याला दिली आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्त्यावर 7 जागा, भाजपच्या पत्त्यावर 30 जागा तर शिवसेनेला 11 जागा मिळण्याची शक्यता दाट आहे। याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जर मतदारसंघ आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस जे निवडून आलेले मतदारसंघ होतं त्यापैकी सातारा, शिरूर, बारामती यासोबतच रायगड हे 4 लोकसभा मतदारसंघ त्यांना मिळणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त आणखी त्यांना 3 मतदारसंघ मिळणार आहेत। याच्यामध्ये परभणीचा समावेश आहे, गडचिरोलीचा समावेश असल्याचं देखील आपल्याला माहिती मिळते आणि अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस धाराशिव देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळण्याची दाट शक्यता आहे। 7 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला आता समाधान मानावं लागणार आहे तर शिवसेनेला 11 जागा मिळणार असल्याची विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे। कोणत्याही क्षणी जागा जाहीर होतील आणि त्यानंतर उमेदवार देखील निश्चित केले जातील। सध्या जर आपण पाहिलं तर इनकमिंग आउटगोईंग सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीमध्ये देखील शिरूरच्या लोकसभा मतदारसंघावरून प्रचंड चर्चा आहे। शिवाजीराव आढळराव पाटील जर त्यांना हा मतदारसंघ सुटत असेल तर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। सध्या जागा निश्चित होत नव्हत्या त्यामुळे कोणत्याही क्षणी कुठल्याही प्रकारचं सध्या भाष्य करणं तिन्ही पक्षांना टाळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। भाजपची आज दुसरी लिस्ट जाहीर होते, त्या अनुषंगानं बघायला गेलं तर 10 ते 12-15 जागा भाजपच्या जरी जाहीर होत असल्या तरी मित्र पक्षांवर देखील आजच निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तिसरी ही महत्त्वाची बैठक असणार आहे आणि ही बैठक पार पडली की तत्काळ लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या जाहीर केल्या जातील आणि त्यामध्ये 30-7-11चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा ही एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती, महायुतीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आता एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।